सामाजिक कार्यात सतत तत्पर राहून नवतरुणांना समाजकार्याची प्रेरणा देणाऱ्या समाजातील 14 ज्येष्ठ दाम्पत्याचा शाल आणि पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला। हा सोहळा जयंती उत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती अशोक सम्राट तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी साक्षी अशोक मेश्राम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकला। तसेच गीता मेश्राम, विद्या रामटेके, शुभांगी मेश्राम यांनी राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा, तर पतिराम मेश्राम यांनी भीमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा जेतवन बुद्ध विहाराला दान दिली। या प्रसंगी उपसरपंच शंकरजी दडमल, सोनवणे साहेब आणि मारुती बहादुरे यांच्या हस्ते 14 ज्येष्ठ दाम्पत्यांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप मेश्राम यांनी मानले। सामाजिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी समाजातील तरुणाईने केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली। यावेळी समस्त बौद्ध बांधव आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिवस आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी ज्ञान दिवस किंवा समता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि हा दिवस फक्त भारतापुरताच मर्यादित नाही, तर कोलंबिया सारख्या किंवा ब्रिटन सारख्या अनेक देशामध्ये सुद्धा हा दिवस साजरा केला जातो। आणि आपल्या भारतीयांसाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारत देशातील मध्य प्रदेश राज्यातील महू या गावातील 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या एका महामानवाचा अशा सुंदर रीतीने परदेशात सुद्धा गौरव केला जातो। ही आपल्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। मित्रांनो, आज इथे आपल्या उपस्थित आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला भारत देश एक लोकशाही देश म्हणून उभा आहे, बरोबर ना? आणि या लोकशाहीचा पाया आहे ते म्हणजे आपलं भारतीय संविधान, आणि हे संविधान लिहिण्याचं महान कार्य ज्यांनी केलंय ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, संविधान म्हणजे हे एक पुस्तक नाही, तर ते न्यायाचं आणि समानतेचं आपल्यासमोर एक जिवंत असं उदाहरण आहे, जे की आपल्याला सांगते संविधानामार्फत तुम्हाला प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, तुम्हाला प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे। आज मी देखील एक मुलगी असून तुमच्या समोर इतक्या स्वाभिमानाने बोलती आहे आणि तुम्ही देखील तितक्याच प्रकारने ऐकून घेताय, तर ते आणि ते फक्त शक्य झाले ते म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानामार्फत अधिकारामुळे। आज इथे उपस्थित बरेच जण आहेत, आपल्या बरेच जणांना माहिती सुद्धा असेल की बाबासाहेबांचं सुंदर असं एक वाक्य आहे की जे नेहमी आपल्याला प्रेरणा देतं। त्यांचं वाक्य की ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते घेणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। असं खूप सुंदर असं त्यांचं वाक्य आहे।